स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यात लाखो लोक येणार एकत्र, मनोज जरांगेंच्या सभेसाठी जोरदार तयारी। नेतेही येणार सभेला, कशी होणार सभा? लेडी लाईक ब्युटी पार्लर, विटा शहर व परिसरातील महिलांच्या 18 वर्षापासून सेवेत। आमच्या फॅसिलिटीज: ऑथोराइज्ड ब्युटी ट्रेनिंग सेंटर, ऑल टाइप ब्युटी क्लासेस, 3D HD मेकअप, ॲडव्हान्स मेहंदी क्लासेस, स्किन अँड हेअर स्पेशालिस्ट, कॉस्मेटिक अँड ब्युटी सेंटर, पार्लर, होम सर्व्हिसेस बेस्ड ऑन अपॉइंटमेंट, होलसेल दरात इमिटेशन ज्वेलरी, पर्ल ओरिजिनल ज्वेलरी, लेडीज होजियरे, ऑल जेंट्स हेअर अँड ब्युटी प्रोडक्ट्स अवेलेबल, जेंट्स अँड लेडीज टॅटू स्पेशल, टॅटू क्लासेस आर ओपन। आमच्याकडे कान चिकटून मिळेल, सर्व प्रकारचे ड्रेस, ब्लाउज व आरीवर्क ऑर्डर प्रमाणे करून मिळतील। विटा येथे दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा होत असून याची जोरदार तयारी झाली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा राज्यभरात दौरा सुरू आहे। दिनांक 17 नोव्हेंबर रोजी ते विटा येथे येत असून या सभेची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे। या सभेसाठी खानापूर, आटपाडी, कडेगाव आणि विसापूर सर्कल मधील अनेक मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत। या सभेचं नियोजन कसं असणार आहे याबाबतची माहिती आज विटा येथे पत्रकार परिषदेत कृती समितीने दिली। बघूयात यावेळी काय म्हटलंय या पत्रकार परिषदेत। सभेचं नियोजन 4 आपण LED स्क्रीन लावलेले आहेत, 5 फूट उंचीचं स्टेज आहे, जवळजवळ 70,000 लोक बसायची व्यवस्था केलेली आहे आणि सर्वांना खाली शेडनेट बसायला टाकलेला आहे, सर्वांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर अतिशय महत्वाचा जो विषय आहे ते प्रत्येक तालुक्यातून गावातून येणाऱ्या वाहनांची व्यवस्था, पार्किंगचे स्लॉट आम्ही पाडलेले आहेत, ते मीडियामध्ये आम्ही प्रसारित केलेले आहेत। मी आपल्यालाही ते देणार आहोत, तुम्ही ते आपल्या मीडियामधून ते जनतेला दाखवा, मराठा बांधवांना, की जेणेकरून कुठल्याही लोकांची गैरसोय होणार नाही। ज्या त्या ठिकाणी गाड्या पार्किंग झाल्या तर कुठेही गालबोट लागणार नाही। 17 महत्वाचा विषय, 2017ला जो आपण शांततेत मोर्चा काढला त्याच पद्धतीने आपण अतिशय शांततेने यायचंय आणि शांततेने जायचंय। कुठल्याही पद्धतीचा मोर्चाला गालबोट लागणार नाही याची, पुन्हा सभेला गालबोट लागणार नाही याची पुन्हा एकदा सर्व सकल मराठा बांधवांनी काळजी घेतली पाहिजे। मी राहुल पाटील, कडेगाव तालुका मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून इथं आपल्या समोर भावना व्यक्त करतो की मराठ्यांचा ढाण्यावाग, आरक्षणाचा चेहरा जो आमच्या या विटानगरीत येतोय, त्या आरक्षणाच्या चेहऱ्याला, या ढाण्या वाघाला पाठिंबा देण्यासाठी कडेगाव तालुक्यातून आम्ही कमीत कमी 10,000 मराठा बांधव प्रत्येक गावातून इथं उपस्थित राहणार आहोत आणि ही सभा फार मोठ्या पद्धतीनं यशस्वी करून दाखवणार आहोत। मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे मराठा संघर्ष योद्धा, मराठ्यांचा ढाण्यावाग माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी विटा येथे होणार आहे। आता ही लढाई निर्णायक वळणावर येऊन पोहोचलेली आहे, तरी मी समस्त लाखो मराठा समाज बांधवांना विनंती करते आणि विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुद्धा विनंती करते की आपल्याच भवितव्यासाठी चाललेल्या या लढाईसाठी लाखोंच्या जनसमुदायाने गर्दी करूया आणि उपस्थित राहूया। आपल्या समाजासाठी आपण आपल्या सुट्टीतला एक दिवस काढूया। आपला हाच मराठी समाज ज्यानं देशाच्या भवितव्यासाठी, देशाच्या वाटचालीत योगदान दिलेलं आहे। देश रक्षणासाठी बॉर्डरवर मराठा पाहिजे, धर्माच्या रक्षणाला मराठा पाहिजे, धान्य पिकवायला मराठा पाहिजे। मग मराठ्यांच्या पोरांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण का नको? आपल्याला का हवंय आरक्षण? विचारा बघा त्या शेतकरी बापाकडे, ज्यानं त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढली, जमिनी विकल्या, तरी त्याच्या मुलाला साधी नोकरी नाही, तरी त्याच्या मुलाला साधी नोकरी नाही मिळाली। आता ही लढाई पूर्णत्वास नेण्याची वेळ आलेली आहे। म्हणूनच सांगते जागे व्हा। 90% मार्क्स असूनही आपल्याला मेडिकलला, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत नाही। आपल्याला व्हायचं असतं डॉक्टर, आपल्याला व्हायचं असतं इंजिनियर, पण पर्यायी घ्यावं लागतं BA BCom BSc ला ऍडमिशन। आणि मिळालंच जर ऍडमिशन तर केवढ्या याफीत? सांगा ना, केवढ्या याफीत? कसं करणार माझा सामान्य मराठी शेतकरी बाप आमचं शिक्षण कसं करणार? आणि एवढा संघर्ष करून जर शिक्षण घेतलंच तर आज माझा मराठी भाऊ बहीण आज घरी बसले, त्यांना नोकरी नाही, त्यांना काम नाही, त्यांना धंदा नाही। शासनाच्या नोकऱ्यात तर मराठा समाज दिसेनासाच झालाय। आता आपल्याला हे चित्र बदलायला हवं आहे, कारण याचं कारण आहे आरक्षण। आरक्षण आपल्याला शिकू देत नाही आणि टिकू देत नाही आणि यावर आता पर्याय एकच, माननीय मनोज जरांगे पाटलांसोबत एकजूट होऊन उभं राहणं। कारण इतिहास सांगतो, ज्या वेळी मराठा संघटित झाला त्यावेळी त्यानं दिल्ली पायदळी तुडवली। अटकेपार झेंडा लावण्याची ताकद या मराठ्यांमध्ये आहे, आपल्याशी भिडण्याची ताकद या तख्तात नाही आणि घाबरून
माघार घेणं मराठ्यांच्या रक्तात नाही. या सरकारला एकदाच ठणकावून सांगूया, मराठा खडा तो सरकार से भी बडा. यासाठी भावा बहिणी मी तुम्हाला विनंती करते की हजारोंच्या संख्येनं गर्दी करा, उपस्थित राहा आपल्या भवितव्याच्या लढाईसाठी. कारण लक्षात घ्या, ही या लढाईची नोंद इतिहासात होणार आहे. भविष्यात जर आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला अभिमानाने सांगता येईल आपण सुद्धा या लढाईत सहभागी झालेलो होतो. धन्यवाद. 17 तारखेला होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या नियोजनासंदर्भात आम्ही विसापूर सर्कल मधील सर्व 21 गावांनी या मराठा समाजाच्या सभेसाठी सगळ्यांनी उत्स्फूर्तपणानं उपस्थित राहायचे सर्व गावकऱ्यांनी ठरवलेलं आहे. आणि या सभेसाठी आम्ही जास्तीत जास्त सगळे मराठा समाजाचे बांधव विटा येथे उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करणार आहोत. आणि त्यांना मनापासून त्यांनी जे आंदोलन हे उभा केलंय मराठा समाजाचं, त्यांना मनापासून धन्यवाद देणार आहोत. माननीय मनोज जरांगे पाटील साहेब, आज आपण त्यांना पाठिंबा द्यासाठी साखळी उपोषण झालं, उपोषण चाललेत गावोगावी. आपण कॅन्डल मोर्चे काढले, ज्याप्रमाणे कॅन्डल मोर्चे काढले गावोगावी सगळ्यांनी आंदोलन उभा केली, बैठका घेऊन शिना तिथे तिथे मराठा ही चर्चा चालू केली. पण आता आपल्याला आता नाही तर कधीच नाही. आणि हा लास्टचा मोर्चा म्हणूनच प्रत्येकाने जो आज मनोज जरांगे पाटील साहेबांनी महाराष्ट्रात जी भेट द्यायला चालू केलेली आहे, तर महाराष्ट्रातच आणि आपल्या सांगली जिल्ह्यात आपले जेवढे 2-3 तालुके एकत्र येणार आहेत, त्यांनी सर्व महिलांनी मुलांनी आपल्या घरातील सर्व कामधंदे बंद करून गाई गोट्यात बांधा, मुलांची सोय करून शिना, ज्यांना ज्यांना जी वाहनं मिळतील त्यांनी आपापली सोय करून व्यवस्थित मराठाला यावं. आणि एक मराठा लाख मराठा काय आहे ही मनोज जरांगे पाटील साहेबांच्या पाठीशी उभा राहून या सरकारला ठामपणे आपण दाखवून दिलं पाहिजे. आज ते जे उपोषण करतात, आज त्यांच्या पाठी बरोबर आपले उपोषण होतंय, आपलं थोडं होतंय, आपण थोडं कळतोय मनोज जरांगे पाटील. पण त्यांच्या घरच्यांची तुम्ही परिस्थिती बघा, त्यांच्या कुणाच्याही तोंडावर टाकाय नाही. मुली असू दे, आई असू दे, वडील असू दे, मुलगी असू दे, पत्नी असू द्या, सगळ्यांची तोंड उपोषण प्रमाणे चुकलेले आहेत. आज ते तिथे येऊन स्टेजला भेट देतात तेव्हा ते सुद्धा उपोषण करतेच आहेत असं दिसत आहे. आपण साखळी उपोषण करतोय तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं उपोषण आहे, एवढे मी तुम्हाला सांगते. आणि आपल्यासाठी आहे आणि आपल्या मुलांचं, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या पुढच्या भविष्याचं, आपल्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक मराठा लाख मराठ्यासाठी आज लाखोचा जनसमुदाय कसा जमवायचा हे आपल्या हातात आहे आणि सर्वांनी दावून द्यावं एवढंच मी सांगते. मी शुभांगी सुर्वे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, एक मराठा, अभी नाही तो कभी नाही, अभी नाही तो कभी नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मी भरत सावंत, सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे. 17 तारखेला विट्यामध्ये होणारा जरांगे साहेबांच्या सभेसाठी सर्व खानापूर तालुक्यातील मेडिकल सकाळपासून 11 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. आणि ह्या मोर्चाला, ह्या सभेला आमच्या असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे. यासाठी आमचे नेते विजयभाऊ पाटील आणि सर्व आमचे खानापूर तालुक्याचे कार्यकारिणी यांच्याशी पूर्ण चर्चा करून जास्तीत चांगल्या रीतीने पाठिंबा ह्या सभेसाठी देण्याचा प्रयत्न आम्ही आमची संघटना करण्याचा प्रयत्न करतो. मी रणजित कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही दलाल लोक आहोत, त्यांचा पूर्ण पाठिंबा राहील आणि किरकोळ व्यापाऱ्यांचाही पाठिंबा राहील. मी पांडुरंग डोंबे, व्यापारी असोसिएशन विटा अध्यक्ष, असे जाहीर करतो की जरांगे साहेबांचा कार्यक्रम 17 तारखेला आहे. त्या कार्यक्रमासाठी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत विटा शहरातील सर्व व्यापारी बांधवांची दुकाने बंद राहून संपूर्ण पाठिंबा देण्यात येईल. मी राजेंद्र सदाशिव शितोळे, अध्यक्ष विटा सराफ असोसिएशन विटा. मनोज जरांगे साहेबांची सभा 17 तारखेला आहे मराठा आरक्षण संदर्भात. त्या संदर्भात आम्ही विटा सराफ असोसिएशनला आम्ही सगळ्यांचा पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे दिवसभर दुकान बंद करण्याचा प्रयत्न करून पाठिंबा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाटील यांच्या असणाऱ्या आंदोलनाला आपण हा पाठिंबा उभा करत आहोत. वास्तविक प्रस्थापितांचा हा लढा होता असा नव्हता, तर हा सर्वसामान्यांचा लढा होता. सर्वसामान्यातून आलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज आंदोलन जे उभा केलेलं आहे त्याला कुठलाही राजकीय झालर नाहीये आणि म्हणूनच आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने लढत आहोत. वास्तविक पाहता मराठा समाजाचं आरक्षण 1920 सालापासून आपल्याला मिळायला हवं होतं. त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांनी मराठा समाजाला 7% आरक्षण राजकीय दिलेलं होतं.
पण तेव्हापासून मराठी समाज हा मागासलेला राहिलेला होता. त्यानंतर हे आंदोलन उभं राहिलं ते मराठ्यांच्या मागासलेल्या आणि शैक्षणिक मागासल्याबद्दल. पण ज्या वेळेला हा लढा आपण चालत आलो तेपर्यंत कुणीही या लढ्यासाठी जागं झालं नाही, कारण हा प्रस्थापित माणसं आपल्या असणाऱ्या सामान्य माणसांना पुढे येऊन देत नव्हते. आणि म्हणूनच हा लढा संपूर्ण सकल मराठा समाजानं उभा केलेला आहे. हा प्रस्थापितांचा लढा नाही, तर हा सामान्य माणसाचा लढा आहे. आणि म्हणून कोण्या एकानं याचा असणारा रीट दाखल करून चालणार नाही, तर संपूर्ण समाजाला असणाऱ्या सुप्रीम कोर्टाची दारं ठोठवली पाहिजेत, हे महत्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे 2018 साली ह्या असणाऱ्या मराठा समाजाला 18% आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित झालेला होता. पण त्याच वेळेला माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे आणि माननीय न्यायमूर्ती डांगरे मॅडम यांनी असणाऱ्या मराठा समाजाला 18% आरक्षण दिलेलं होतं. पण त्यानंतर ज्यामध्ये जे काही उलाढाल झाली किंवा ज्यामध्ये बदल झाले त्यावेळेला मराठा समाजाला 12% आणि 13% आणि 16% अशा पद्धतीने आरक्षणाचा मुद्दा उपस्थित राहिला. आणि मराठा समाजाला 12% आरक्षण दिलं गेलं ते फक्त 2 वर्षाचाच कालावधी होता, कारण सुप्रीम कोर्टामध्ये असणारे जे काही विरोधक होते त्यांनी याचिका दाखल केल्या होत्या आणि हे असणारं आरक्षण तिथं थांबवलेलं होतं. आणि तेव्हापासून आपण 53 मोर्चे काढून आज मराठा आरक्षणाची मागणी करत आहोत. आज सुद्धा आपण आपला जो शैक्षणिक मागासलेपण आहे किंवा आपल्या नोकरीमधला मागासलेपण आहे, हे जे मागासलेपण आहे हे दूर करण्यासाठी आपण मागत आहोत. आणि त्यासाठी आपला हा हक्काचं आरक्षण आहे. मराठा आरक्षण हे हक्काचं आपण आरक्षण मागतोय. आणि त्यासाठी जो एक सर्वसामान्य चेहरा आपल्यासमोर राजकीय न होता आलेला आहे तो मनोज जरांगे पाटलांचा आहे. ते आज आपल्या इथं मोठी सभा आपली त्यांची होणार आहे आणि त्या ठिकाणी लाखोच्या जनसमुदायानं आपण उपस्थित राहायचं आहे आणि हे हक्काचं आरक्षण आपण मागायचं आहे. आणि म्हणून मी म्हणेन की हे आरक्षण आमचं हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. मराठा आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहून घरातले कुलूप बंद करून संपूर्ण मराठा समाजानं बाहेर पडलं पाहिजे, सर्व स्त्री पुरुषांनी बाहेर पडलं पाहिजे आणि मोठ्या संख्येनं चौंडेश्वरी चौकात उपस्थित राहून शिस्तबद्धपणे हा असणारा आंदोलनाचा जो लढा आहे तो यशस्वी केला पाहिजे आणि संपूर्ण सामान्य समाजानं त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला पाहिजे, एवढं मी माझं मनोगत बोलतो. जय शिवराय. मी प्रतिभा सुनील काटकर. सर्व महिला वर्गांना मी आवाहन करते की गेले खूप दिवस झाला आपण साखळी उपोषण करत आहात, पण मला विट्यातील महिला काही दिसत नाहीयेत. पण आता माझं सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपल्यासाठी जर मनोज जरांगे पाटील एवढ्या लांबून आपल्याला इथे येत असतील आरक्षणाच्या मुद्द्यासाठी, तर तुम्ही सर्वांनी लाखोच्या जनसमुदायाने घराला कुलूप लावून घरे बंद करून आपल्या घरातील सर्व जेवढी कोणी संख्या त्या सगळ्यांना घेऊन मोठ्या संख्येने चौंडेश्वरी चौक विटा येथे सकाळी बरोबर 8:30 वाजता फक्त आपल्या कामाच्या वेळातून 3 तास फक्त आपल्याला द्यायचे आहेत. पण प्रत्येक महिलेने आपल्या घरातील सर्वांना घेऊन प्लीज उपस्थित राहावे, एवढीच माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे. एक मराठा. जय जिजाऊ जय शिवराय. मी रंजना मधुकर जाधव बोलते. आपण हे सगळेजण हे मराठी आरक्षणासाठी जे लढा लढतोय तर फक्त जेंट्स साठी नाहीये, लेडीज साठी पण आहे. मी सगळ्या विट्याच्या महिलांना आवाहन करते की सगळ्या महिलांनी प्रोग्रामच्या दिवशी सगळे काम धंदे सोडून सगळे मराठी आरक्षणासाठी सगळ्यांनी उपस्थित राहायचे आहे आणि सगळ्यांनी तिथे येऊन प्रतिसाद द्यायचा आहे. एवढंच मी 2 शब्द. त्याचबरोबर गेले 15 दिवस झाला आपण साखळी उपोषणाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जनजागृती करत आहोत आणि जरांगेंच्या या लढ्याला आपण पाठिंबा देत आहोत. अभी नाही तो कभी नाही ही वेळ आता आलेली आहे आणि हा अखेरचा लढा म्हणून आपणाला या लढ्याकडे बघावं लागेल आणि त्याच तीव्रतेनं आपणाला या मध्ये सामील व्हावं लागेल. कारण का लाखोंच्या नोंदी कुणबीच्या सापडायला लागलेल्या आहेत. आजपर्यंत मग त्या कुठं लपून ठेवल्या होत्या याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि हे कोण दडवत होतं याचा देखील विचार करावा लागेल. त्याचबरोबर जर आपल्याला हे आरक्षण नाही मिळालं या 24 डिसेंबर पर्यंत तर त्या पुढची भूमिका काय असेल हे जरांगे साहेब आपल्याला 17 तारखेला सकाळी 8:30 वाजता चौंडेश्वरी चौकामध्ये सांगणार आहेत. मग जर आपल्या भवितव्याचा आणि मुलांच्या भवितव्याचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला 17 तारखेला सकाळी 8:30 वाजता जरांगे साहेबांचं ऐकायला यावंच लागेल. कळकळीची विनंती. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.